राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिल्याच्या नंतर माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरती गदा आलेली आहे। असं असताना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती मिळते। याच अनुषंगाने बोलण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत माझ्यासोबत। शेट्टी सर, कोकाटेंनी खरं तर यापूर्वी विधानं केलेली होती, त्यांचा राजीनामा यापूर्वी मागितला जात होता, पण आता त्यांच्यावरती कोर्टाच्या निर्णयाने टांगती तलवार आहे। यापूर्वी माणिकराव कोकाटेंनी अनेक वेळा शेतकऱ्यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केलेली होती आणि त्याचवेळी खरं तर त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। त्यावेळी केवळ त्यांचं खातं बदललं, पंचनामे कसले ढेकळाचे करायचे का, कर्ज काढून शेतकरी मुलीची लग्न करतात, उधळपट्टी करतात, अशा प्रकारचं वक्तव्य होतं। एक ना अनेक प्रकारची वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यापूर्वी केली होती, शेतकऱ्यांची थट्टा केलेली होती आणि त्याचवेळी खरं तर अजित पवारांनी त्यांचं खातं बदलण्याच्या ऐवजी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, पण त्यांना क्रीडा खातं दिलं। तिथंसुद्धा त्यांनी मुक्ताफळं उधळली। विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसले सभागृहामध्ये आणि तरीसुद्धा त्यांना सातत्यानं त्यांच्याकडे डोळेझाक करण्यात आली। यावेळी आता कोर्टानं दणका दिलेला आहे आणि शिक्षेच्या स्थगितीला नकार दिलेला आहे। असं असताना आता तरी त्यांची हकालपट्टी करा, जनाची नाही मनाची लाज बाळगावं सरकारनं आणि त्यांच्या पक्षानं सुद्धा, आणि त्यांना आता हाकलून लावावं। विधिमंडळ अजून कारवाई करत नाही। विधिमंडळाचं म्हणणं असं की ज्यावेळेस त्यांच्या कोर्टाची प्रत येईल त्यानंतरच आम्ही त्यांच्या कारवाईचा निर्णय, त्यानंतर कदाचित मुहूर्तही बघतील। मला वाटतं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना माझी विनंती आहे, आत्ताच एक चांगला ज्योतिषी बघून ठेवा, आज ना उद्या कोर्टाची प्रत येईलच, त्याकडे मुहूर्त बघा आणि मग कोकाटेंची हकालपट्टी करा। कोकाटे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत लीलावतीमध्ये आणि ते लवकर आता डिस्चार्जही मिळणार नाही त्यांना, कारण गंभीर आजारी असल्यामुळे ते लवकर हॉस्पिटलमधनं बाहेर पडणार नाही। ही अटक टाळण्यासाठी चाललेली ही नौटंकी आहे, दुसरे काही नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे राजू शेट्टी होते। अटक टाळण्यासाठी ही सगळी नौटंकी आहे असं म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरती टीका करत असतानाच राहुल नार्वेकरांना देखील शेट्टी यांनी सल्ला दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।